प्रयत्न केला नाही, त्यांनी करू द्या ना. आमची केस खोटी आहे, फार खोटा आहे, फार तुमचा अर्ज आहे. अर्ज नाही अर्ज नाही. आम्हाला एफआयआर तरी द्या, नाही तर मी खोटा एफआयआर करतो म्हणून माझ्या कारवाई करू. तसं सरकारी कामात आड करायला म्हणून करा. चला आपण सीआयडीला भेटले का त्यांच्या इन्व्हेस्टिगेशन? साहेब एक महिना झाला, पोलीस साहेब एक महिना झाला, एक स्टेटमेंट तरी आले सीआयडीचं. बरं आम्हाला सांगा, सीआयडी बरोबर तुम्हाला माहित नसेल कोणाला बोलवलं सीआयडी नाही. त्याचा रोहित सिंग अमेरिकेत जाऊन आला, तो दिल्लीत येऊन बसला, सीआयडी त्याला अजून नाही बोलवलं. व्हीके सिंग जो मालक आहे त्याला अजूनपर्यंत बोलवलं नाही. त्याच्याजवळ मेंटेनन्स करणारा महाराष्ट्रात बसणारा जो त्यांचा माणूस आहे त्यालाही अजून बोलवलं नाही. सीसीटीव्ही बद्दल फक्त इथले गोळा केले त्यांनी आम्हाला काल. त्यानंतर तिथं जो जे 2 येणार होते कॅप्टन पायलट ते अचानक कॅन्सल झाले. का झाले त्यांना अजूनपर्यंत बोलवलं नाही, त्यांना नोटीस नाही. आणि डीजीसीच्या कोणत्या अधिकाऱ्यांनी मंजुरी दिली याला? आणि हे आमच्या लेवलला आम्हाला कळलेलं माहिती आहे. आता पब्लिकला तर काहीच माहित नाही. घरच्या लोकांना माहित नाही. आम्ही घरचे असू, हे 8-8 तास बसतात. अधिकारी गव्हर्नमेंट प्रेझेंटेशन दिल्लीत दाखवले, मुंबईत दाखवले, ते मोगम नाही साहेब.